पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर गावात एका चिमुरडीवर पाशवी बलात्कार करून एका नराधमाने तिची निर्गुण हत्या केल्याची घटना घडल्यानंतर संतप्त झालेल्या नसरापूरच्या ग्रामस्थांनी काल मुंबईमध्ये जात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे या आरोपीवर कठोरात कठोर कारवाई लवकरात लवकर करण्यात यावी अशी मागणी केलेली आहे। माझ्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी नसरापूर गावच्या सरपंच आहेत कदम मॅडम, काल तुम्ही गावकऱ्यांसोबत जात खरं तर मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे। तुम्ही काय मागणी केली आणि मुख्यमंत्र्यांचं काय उत्तर आलं? आम्ही मागणी केली आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी, त्याच्या वयाचा विचार न करता त्याला फाशी व्हावी। कारण की त्यांनी निर्गुण महाराष्ट्र दिवशी माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना केली आहे आणि ह्याच्या आधीसुद्धा त्या आरोपीवरती एवढे गुन्हे आहेत, 2 गुन्हे आहेत, म्हणजे त्याला काही हेच नाही, विकृत माणूस आहे तो, त्याला कधीच सोडलं नाही पाहिजे आणि लवकरात लवकर असं महिन्यात 2 महिने न लावता लवकरात लवकर फाशीची शिक्षा झाली पाहिजे। मुख्यमंत्री साहेबांची काय प्रतिक्रिया आल्यावर त्यांच्याशी काय चर्चा झाली? मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की आता कुठल्याच बलात्कारी ज्यावरती गुन्हा दाखल झाला आहे त्या आरोपीला जामीन मिळणार नाही, त्याला सोडणार नाही, पॅरोल मिळणार नाही। थोडक्यात तुम्ही जी मागणी केली होती ती मुख्यमंत्री पूर्ण करतील अशी आशा वाटते? हो वाटते, म्हणजे चिमुरडीला न्याय मिळेल, चिमुरडीला न्याय मिळेल। हो, आपल्यासोबत आणखी काही नागरिक आहेत ते सुद्धा सोबत होते। मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, काय चर्चा झाली? काय आमच्या गावातलं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी गेलं होतं। मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वासन दिलेलं आहे की आम्ही लवकरात लवकर त्या नराधमाला कठोर ती कठोर योग्य ती शिक्षा लवकरात लवकर देऊ अशी मुख्यमंत्र्यांनी आमच्या ग्रामस्थांना ग्वाही दिलेली आहे। चिमुरडीला मुख्यमंत्री न्याय देतील असं वाटतं? कालच्या भेटीनंतर काय वाटतं? हा, नक्कीच न्याय देतील अशी आम्हाला आशा आहे आणि त्यांनी लवकरात लवकर ही केस ही करून लवकरात लवकर निर्णय त्या बाबतीत घ्यावा। बरं, सीएम न्याय देतील मुलीला? हो देतील, न्याय भेटेल। तर आपण पाहतोय की कठोरात कठोर शिक्षा व्हावी, या आरोपीला लवकरात लवकर शिक्षा व्हावी यासाठी या सर्व नसरापूर ग्रामस्थांनी काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यांना निवेदन दिलं आणि त्यानंतर लवकरात लवकर आम्ही कारवाई करू असं सुद्धा आश्वासन जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी यांना दिले आणि यांना सुद्धा खात्री आहे की मुख्यमंत्री लवकरच लवकर या आरोपीवर कारवाई करतील। कॅमेरा पर्सन तुषार सनसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।